अरे एक तटस्थ मानसी, एक सहजची आळसी, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. कारण आपल्या जीवनामध्ये संत आणि आपण सारखेच दिसायला असतात आणि संत आणि आपण या समाजामध्येच राहतात. शारीरिक व्यवहार आपल्या जीवनामध्ये त्यांचे आणि आपल्यामध्ये काही भिन्न नाहीच. कारण आपण जसं राहतो, आपण जसं बोलतो, आपण जे खातो त्याप्रमाणेच ते राहत असतात, खात असतात आणि वागत असतात, बोलत असतात. मात्र त्यांची आंतरिक आणि बाहेरील जी अवस्था असते अत्यंत भिन्न असते. हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसत नाही, कळत नाही. तिच्यासाठी काय लागतं आपल्या जीवनामध्ये? एक रत्न पारख्याची गरज लागते. जसं हिरा, त्या गारगुटीमध्येच हिरा आहे, पण आणायचा कसा, ओळखायचा कसा? त्याच्यासाठी जसा पारखी लागतो तसं संत या समाजामध्ये आहेत, त्यांना ओळखण्यासाठी संतच लागतो असं महाराज या अभंगामधून सांगतात. रामकृष्ण.